नमस्कार मैत्रिणींनो, मी कविता तुमच्या आवडत्या कविता किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर आज हा मेनू दिसल्यावर तुम्हाला कळलंच असेल की आज आपला बेत आहे पावभाजीचा. त्याचं झालं असं की माझ्या मुलाची चालली होती ट्रिप, त्याच्यामुळे त्याला पाहिजे होती पावभाजी. तो म्हणाला की मम्मी मला पावभाजीच पाहिजे. तर म्हटलं चला आता आपण पावभाजी बनवतच आहोत, तर ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया. तर चला मग, ही पावभाजी कशी बनते आणि तुम्हाला आवडते की नाही तर ते मला नक्की सांगा. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा किलो पत्ताकोबी आणि अर्धा किलो आलू. त्याच्यानंतर आपण पत्ताकोबी छान बारीक बारीक चिरून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ती पत्ताकोबी छान स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे पूर्ण. आणि पूर्ण धुवून झाली की एखाद्या चाळणीमध्ये आपल्याला ती काढून घ्यायची आहे. छान याच्यामधलं पाणी पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं, निथळू द्यायचं, कारण की या पत्ताकोबीला पाणी सुटत असते. त्यानंतर आपल्याला आलू हे छिलून घ्यायचे आहे, अर्धा किलो आलू, आणि थंड पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. पाण्यामध्ये टाकून ठेवल्याने कसं ते आलू काळी पडत नाही. तर आपल्याला पूर्ण आलू छिलून झाल्यानंतर पूर्ण आलू आपल्याला अर्धे अर्धे कापून घ्यायचे आहे. हे बघा, पूर्ण आलू आपण अर्धे अर्धे छान कापून घेतलेले आहे. आता आपल्याला याच्यानंतर एक कुकरचं भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये पूर्ण आलू अर्धे चिरलेले ते टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पत्ताकोबी पण टाकून घ्यायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अंदाजे 1 गिलास पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी जास्त नाही घालायचं आणि 2-3 कुकरच्या शिट्या काढून घ्यायच्या आहे. कुकरची शिटी काढून घेतल्यानंतर बघू शकतो आपला आलू छान शिजला आहे आणि पत्ताकोबी पण छान एकदम शिजलेलं आहे. आपल्याला याच्यानंतर रई घ्यायची आणि रईनी छान याला घोटायचं आहे पूर्ण चांगलं बारीक सारण होईपर्यंत. तुमच्याकडे पावभाजीचं ते कुटायचं असेल तर त्यांनी पण तुम्ही करू शकता. हे बघा, छान आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी तेल घेतलं आहे अंदाजे 3 चम्मच आणि मी एक अख्खा पावभाजीचा पॅकेट घेतला आहे मसाल्याचा. त्याला एका वाटीमध्ये काढून त्याच्यामध्ये चांगलं 1-2 चम्मच मी पाणी ओतून त्याला मिक्स करून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये तेजपान घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जिरं, थोडीशी मोहरी, हे सगळं घालून घ्यायचं आहे आणि हिंग घालून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला 5 मिनटं नंतर जो आपण 1 ते 1.5 पाव याच्यासाठी लागणारा कांदा छान बारीक चिरून तो टाकून घ्यायचा आहे आणि कांदा हा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे. चांगला तांबूस होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आपल्याला तो. आणि कांदा छान परतून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चम्मच हिरव्या मिरचीची पेस्ट घालून घ्यायची आहे. तुम्हाला हवं असेल तुम्ही लाल मिरचीचं पावडरच घालू शकता, नाहीतर मग चवीसाठी हे पण घालू शकता. मी थोडंसं 1 ते 1.5 चम्मच हिरव्या मिरचीचं पेस्ट घातलं आहे आणि चव खूप छान होते. आणि याच्यानंतर आपल्याला मटार घालून घ्यायचे आहे. माझ्याकडे मटार होते हिरवे बाजारातून आणलेले, त्याच्यामुळे हे घालून घेतले. तुम्हाला जर तुमच्याकडे नसतील अवेलेबल तर तुम्ही मटार पण घालू शकता. खूप छान चव येत असते मटार घातल्याने. तर मटार आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आणि 5 मिनटं आपल्याला तेलामध्ये हे छान होऊ द्यायचं आहे. तसे ते कच्चे नसतात, शिजून जातात भाजीमध्ये. त्याच्यानंतर आपल्याला 1 ते 1.5 चम्मच अद्रक लसूणचं पेस्ट घालून घ्यायचं आहे. यांनी पण चव छान लागत असते. हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान. त्यानंतर आपल्याला कस्तुरी मेथी घालून घ्यायची आहे. कस्तुरी मेथी घातल्याने चव खूप छान येत असते, ते एक वेगळाच अरोमा येत असतो. त्यानंतर आपल्याला तिखट मीठ घालून घ्यायचं आहे. तिखट मीठ त्याचं झालं असं की मी जेव्हा शूट करत होती तेव्हा मला असं वाटलं की कॅमेरा सुरू आहे आणि मी पटापट टाकून दिलं तिखट मीठ आणि नंतर लक्षात आलं की आपला कॅमेरा तर बंद होता. तर अशी चूक झाली माझ्याकडून, पण आपल्या मैत्रिणी समजून घेऊ शकतात. तर मी अंदाजे 1 ते 2 चम्मच तिखट पावडर टाकला आहे, 1 चम्मच हळद पावडर आणि 1 चम्मच धनिया पावडर आणि चवीपुरतं मीठ. तर तुम्ही समजून घेऊ शकता. त्याच्यानंतर जो आपण मसाला वाटीमध्ये मिक्स करून घेतला होता पावभाजीचा, तो घालून घेतला आहे आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला 5 मिनटं. म्हणजे मसाला कसा आपण पेस्ट तयार केली तर छान मिक्स होऊन जातो. त्याच्यानंतर मी एखादा पाव टमाटर छान बारीक चिरून घेतले आणि ते पण त्याच्यामध्ये टाकून घेतले आहे. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टमाटरची
छान मिक्सरवर पेस्ट करू शकता आणि ते पण टाकू शकता. मी बारीक बारीक चिरून घेतले आणि टाकून दिले आहे. तर आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आणि छान 5 ते 10 मिनटं आपल्याला ही छान शिजू द्यायचं आहे. एक नंबर अशी मस्त पावभाजी झालेली आहे आपली तयार. चटणी तर एक नंबर असं फ्लेवर आलेलं आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने. खूप सुंदर लागत असते पावभाजी ही. तर याच्यानंतर आपल्याला 5 ते 10 मिनटं आपल्याला ही चटणी शिजू द्यायची आहे आणि आपल्याला याच्यानंतर थोडासा चवीपुरतं सांबार घालून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये 1 ते 2 चम्मच साखर घालून घ्यायची आहे. साखर घातल्याने अशी मस्त छान आंबट गोड अशी चव येत असते पावभाजीला. बघा आपली चटणी एक नंबर अशी तयार आहे. मस्त कलर दिसत आहे एक नंबर असा. आणि याच्यानंतर आपल्याला जे आपण मिश्रण करून ठेवलं होतं पत्ताकोबी आणि आलूचं, ते आता आपल्याला सगळं याच्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं आहे छान. तर आपल्याला गॅस एकदम कमी ठेवायचा आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर 5-10 मिनटांनी आपण बघू शकतो आपली पावभाजी अशी एक नंबर तयार आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. तर यानंतर आपण सांबार छान आपण मस्त घालून घेणार आहोत आणि एक नंबर अशी आपली पावभाजी तयार आहे. तर बघा, चला या मग पावभाजीवर ताव मारायला. बघा एक नंबर अशी आपली पावभाजी तयार आहे. छान मस्त कांदे घालून आणि पावसोबत आता आपण याचा आस्वाद घेणार आहोत. चला या मग तुम्ही पण पावभाजी खायला. माझी रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमच्याकडे कशा पद्धतीची पावभाजी करतात मला नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.